त्र्यंबकेश्वर आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठक पार पडली। या महत्त्वपूर्ण बैठकीस त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सौ त्रिवेणीताई तुंगार सोनवणे उपस्थित होत्या। यावेळी त्यांनी त्र्यंबकेश्वर नगर परिषद हद्दीतील विविध विकास कामे आणि नागरिकांच्या प्रलंबित समस्यांबाबत सविस्तर मांडणी करत महत्त्वाच्या मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या। बैठकीदरम्यान नगराध्यक्ष सौ तुंगार सोनवणे यांनी नगर परिषद हद्दीत सध्या सुरू असलेली कामे अत्यंत जलद गतीने पूर्ण करणे गरजेचे असल्याचे आवर्जून सांगितले। यामध्ये प्रामुख्याने दर्शनपथ, CSR निधीतून सुरू असलेला कुशावर्त तीर्थ जलशुद्धीकरण प्रकल्प आणि पुरातत्व विभागामार्फत सुरू असलेल्या कामांच्या संथ गतीबाबत चिंता व्यक्त करत या सर्व कामांना गती देण्याची मागणी केली। नगराध्यक्षांच्या प्रमुख मागण्या व मुद्दे: गाळधारक व अतिक्रमणग्रस्तांचे पुनर्वसन, शहरात निष्कासित करण्यात आलेल्या गाळधारकांचे त्वरित पुनर्वसन करण्यात यावे, तसेच कुंभमेळा व नगर परिषद हद्दीतील विकास कामांसाठी काढल्या जाणाऱ्या सर्व अतिक्रमणग्रस्तांचे योग्य पुनर्वसन झालेच पाहिजे अशी ठाम मागणी त्यांनी केली। रस्ते सुशोभीकरण व गावठाण रस्ते शाही मार्गाला जोडणाऱ्या सर्व गावठाण रस्त्यांचा विकास करावा आणि शहरातील मुख्य चौकांचे सुशोभीकरण करण्यात यावे। आश्रमांसाठी निधी: शहरात येणाऱ्या भाविक व साधू संतांच्या सुविधेसाठी विविध आश्रमांच्या विकासासाठी शासनाने स्वतंत्र निधी उपलब्ध करून द्यावा। बेजबाबदार ठेकेदारांवर कारवाईची मागणी: शहरात सध्या आखाड्यांमध्ये आणि विविध भागात रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे। अनेक ठिकाणी रस्त्यांची खोदकाम करून ती कामे अर्धवट स्थितीत सोडण्यात आली आहेत। यामुळे नागरिकांना आणि भाविकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। या दुरवस्थेला जबाबदार असणाऱ्या ठेकेदार एजन्सींवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी सौ नगराध्यक्ष त्रिवेणीताई तुंगार सोनवणे यांनी केली। मुख्यमंत्र्यांनी या सर्व मागण्यांची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना कामाचा वेग वाढवण्याचे व त्र्यंबकेश्वरच्या विकासाला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत। वृत्तसंकलन जगन घागरे, त्र्यंबकेश्वर।